शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. साहेब, मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि खरं तर या ठिकाणी काही मागील 10-15 दिवसात जे काही राजकीय घडामोड झाली यामध्ये आता चित्र वेगळं आहे. कारण महायुतीमध्ये जे काही शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादीनं पुन्हा एकदा भाजपला सपोर्ट करायचं ठरवलेलं आहे. एकूण कसं बघताय? नाही, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीला बघितलं, अनेक ठिकाणी माघारी घेतल्या गेल्या. अपवाद फक्त काही जिल्ह्यामधला राहिलेला आहे, काही मतदारसंघाचा राहिलेला आहे. सातारा सांगलीमध्ये सुद्धा निवडणूक एकतर्फी होईल, मताधिक्य फार मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा आम्ही विनंती केली त्याप्रमाणे अभय जगताप यांनी नवीन तरुण सहकारी उच्च शिक्षित यांनी लढाईला सुरुवात केली. लढायला ते उभे राहिले आणि त्या लढाईचा परिणाम असा आहे की आज एकतर्फी वाटणारी निवडणुकीला भाजपला आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पूर्णपणाने मतदार बाहेर न्यायला लागलं. यामध्ये आमचा विजय असं मी समजतो. तरीसुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये आम्ही लढाई करतो. मला जेवढा अंतर्गत विश्वास आहे की निवडणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या सगळ्या घडामोडीमध्ये 100% मतदार हा आपल्या सद्विवेक बुद्धीला विचार करून आपल्या उमेदवारांना मतदान देईल असा माझा विश्वास आहे. ऑपरेशन टायगरची जी चर्चा सध्या आहे त्यामध्ये सध्या उदय सामंतांचा एक व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आहे. मोठे मोठे गार केले. गंमतमध्ये एकनाथ शिंदेंचा फोटो त्यांनी स्टेटसवर ठेवलेला आहे. असं आहे की ते गार होणं एवढी माझी अपेक्षा आहे. कारण खरं म्हणतं तर धोका विरोधकांपेक्षा त्यांना मित्रांचा आहे आणि मला वाटतं त्यातून त्यांनी सावध राहावं. काय होतं, भाजप हा आपल्या मित्रांना वापरतो. आज मी दुसरं पण बघितलेलं आहे. आत्ता बहुमत इतकं आलेलं आहे की पूर्वीच्या आधार घेतलेल्या कुमार आणि नायडूंची पण आता गरज लागणार नाही, हे पण मी पाहिलेलं आहे. याचा अर्थ असा वेगळा होतो आहे. मला वाटतं की आज ठीक आहे राजकारणामध्ये होतं, परंतु या सर्व राजकारणाच्या घडामोडीमध्ये त्यांनी त्यांची भविष्यकाळातली त्यांची स्थिरता टिकवण्याचा प्रयत्न करणं अशा प्रकारची माझी विनंती आहे. दुसरा एक प्रश्न आहे. आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितलं होतं की पैशाचे राज्य हे वेश्येचे राज्य असं म्हणले होते ते. पण बाळासाहेब ठाकरे देखील म्हणाले होते सध्याचं राजकारण पाहता वेश्या बऱ्या अशा पद्धतीने म्हणले होते. ह्यावर काय सांगाल तुम्ही? एवढ्या मोठ्या व्यक्तींनी सांगितल्यानंतर मी त्यांच्या असलेल्या व्यक्ती मताशी सहमत आहे. सध्या राजकारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे, सामान्य लोकांना त्याची फार किळस आणि चीड आल्या लागलेली आहे. हे लोक एवढ्या पद्धतीने ज्या पक्षाच्या ज्या नेत्याच्या चिन्हावर निवडून यायचं आणि ते निवडून दिलेल्या मतदारांना बाजूला सारून फक्त आपल्या काही हेतूसाठी जायचं, याच्या संदर्भातला निर्णय बघितल्यानंतर दुःख वाटतं. मला वाटतं की देशाचं राजकारण फार गलिच्छ होत चाललेलं आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये या राजकीय परिस्थितीवर फार नाराजगी आणि चीड यायला लागले आहे. कॉक्रोचचा जन्म असाच झाला नाही, हा तरुणांमधला उद्रेक होता. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सर्व जनता निश्चित विचार करून त्या वेगळ्या पद्धतीचा निर्णय एखादा घेतला तर 29च्या अगोदर फार मोठा देशामध्ये क्रांती तुम्हाला पाहायला मिळेल. ठाकरेंची जी खासदारांची जी चर्चा आहे, फुटले 6 खासदार, त्याच्याबाबत संजय राऊत म्हणतात की फुटला त्याला तुडवा, अशा पद्धतीचं एक विधान करतात. नाही, ठाकरे सेनेचा पहिल्यापासून आक्रमकपणा असतो. त्यांनी त्या भाषेत बोललं असेल. मला वाटतं की अजूनही गेलेल्या लोकांमध्ये काही एकवाक्यताने अशी चर्चा आहे, मला माहीत नाही. परंतु काही दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल. परंतु या सर्व गोष्टीच्या घडामोडीमध्ये ज्यावेळेला काही लोक जातात तेव्हा खाली त्यांच्याबद्दलची जी भावना लोक व्यक्त करत आहेत ती फार तीव्र आहेत. त्याचा बोध घेऊनसुद्धा अजून लोकांनी विचार केला तर मला वाटतं की या महाराष्ट्रामधून एक वेगळ्या प्रकारचा संदेश जाऊ शकतो. malaडमध्ये जैन समाजानं जिरे टोपावर छत्रपती शिवरायांचा एक फोटो लावलेला आहे. त्यामुळे मनसेचा हा आरोप आहे. काही यावेळी आक्रमक झालेली पाहायला मिळते. हे असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सातत्याने अपमान करण्याचा प्रयत्न होतो. आम्ही गप्प बसलेलो आहोत. माझं म्हणणं आहे की एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र काय, सर्व पक्षाच्या लोकांनी आपले विचार बाजूला ठेवून ही लढाई उभी करून आपल्याला लढण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. प्रसाद वेद पाठक जे म्हणतात की माझ्या विरोधात जी काही तक्रार झालेली आहे ती खोटी तक्रार आहे, हे योग्य नाही, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ प्रसाद वेद पाठकांची तक्रार आहे. याविषयी काय तुम्हाला माहिती आहे? नाही, मला याची कल्पना नाही. काही त्याच्याबद्दलची मला वेद पाठकांच्या वक्तीमधली कुठली तक्रार याची मला कल्पना नाही. कॅमेरामन समितसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.